पुण्यात एका पबकडून कंडोम आणि ORSचे पाकिटाचं वाटप करण्यात आलंय। नववर्ष स्वागत पार्टीतील निमंत्रितांना कंडोम आणि ORSचं वाटप करण्यात आलंय। मुंडवा भागातील हाय स्पिरिट पबमधील हा प्रकार आहे। युवक काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्ताकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर आपण पुण्यातील ही बातमी बघतोय। पुण्यात एका पबकडून कंडोमचे पाकिट आणि ORSचं वाटप करण्यात आलंय। तर आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहे। तर पुण्यातील हा प्रकार आहे, काय अधिकची अपडेट आहे? पुण्यात 31 तारखेला जी पार्टी होणार आहे त्या पार्टीसाठी या स्पिरिट पब कडून हे कंडोम आणि ORSचे पॉकेट जे आहेत ते निमंत्रितांना पत्रिकेमध्ये पाठवण्यात आले। त्यामुळे सगळा गोंधळ उडालेला आहे। सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुण्यात पब संस्कृती वाढत असताना पब संस्कृतीचं हे आणखी एक पुढचा पराक्रम असंच म्हणावं लागेल। नेमकी जनजागृती कशाची करायची असा प्रश्न आता विचारू लागलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते। कारण या पब मध्ये रोज मद्यप्राशन करण्यासाठी लोक येतात, त्याची जनजागृती करण्याऐवजी या पब कडून अनोखं समर्थन केलं जातंय की आम्ही जे वापरलेलं आहे, आम्ही जे पाठवलेलं आहे ते निमंत्रण म्हणजे या एड्स वरती जनजागृती करण्याचा जो उपक्रम आहे त्याचा भाग असल्याचं म्हणून खोटं समर्थन जे आहे ते पब कडून केलं जाते। आता या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली आहे। पोलीस सुद्धा आता या सगळ्याची चौकशी करणार असल्याची माहिती आहे। मात्र या प्रकाराबद्दल कुठला गुन्हा दाखल करावा या संभ्रम अवस्थेत पोलीस आहेत आणि त्या संदर्भातली सगळी जी माहिती आहे ती आता पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। नववर्षाच्या स्वागतासाठी द हाय स्पिरिट नामक कॅफे यांनी यंगस्टर्सला मुलांना इन्व्हिटेशन पाठवलेले आहेत, ज्यात त्यांनी कॉन्डमचे पॅकेट्स आणि ORS पाठवलेले आहेत। मार्केटिंगसाठी या लोकांनी हे प्रकार अवलंबलेला आहे। पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर बनवतो आणि दुसरीकडे जे आहेत या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं। आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा। ज्यांना करायचं ते करणार आहात। तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचं युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो। आपल्याकडून ही माहिती मला समजते, पण असं काही असेल तर ते चुकीचं आहे। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जर अशा घटना घडत असेल तर निश्चितपणे त्याचा निषेधही करते आणि असं घडू नये याच्यासाठी आयोगाच्या वतीनं देखील आम्ही संबंधितांना सूचना देऊ।